आणि म्हणून 2 महिन्यापूर्वी आपण निर्णय घेतला आणि या सगळ्या शहरांमधले जेवढे झोपडपट्टीचे भाग आहेत, जेवढ्या लोकांचे रहिवासी अतिक्रमण आहेत, या सगळ्यांना नियमित करून त्यांना मालकी हक्काचा पट्टाही आपण देणार आहोत आणि त्याच्यासोबत ज्याचं कच्चं घर आहे त्याला पक्कं घर बांधण्याकरता देखील पैसा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, 5 वर्षात आम्ही केलेलं काम आपण बघितलेलं आहे, 5 वर्षात झालेलं परिवर्तन आपण बघितलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये काही खंड पडलेला देखील आपण बघितलेला आहे। पुन्हा जबाबदारी मिळाल्यानंतर पुन्हा विकासाला आम्ही गती दिलेली आहे। आता पुढचे 5 वर्ष ही गती जर थांबू द्यायची नसेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, रिपाई, जनसुराज्य अशा प्रकारची आपली जी युती आहे, या युतीचे उमेदवार हे आपण निवडून द्यावेत आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं। मगाशी खाडे साहेबांनी सांगितलं, आपली युती एकमेव अशी आहे ज्यांनी पूर्ण 78 उमेदवार उभे केले आहेत, बाकी कोणाला 50 देखील उमेदवार सापडले नाहीत। अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता पूर्ण बहुमत